नमस्कार मंडळी, प्रीतास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण 4 ते 5 जणांना व्यवस्थित पुरेल अशी आपण आज दम बिर्याणी बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण दम बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे दम बिर्याणी करण्यासाठी मी एक फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर मी अखंड घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत, शिमला मिर्च आणि सोयाबीन घेतलेले आहे. तर तुम्ही भाज्या घेत असताना तुमच्याकडे असतील त्या भाज्या तुम्ही घरामध्ये त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. तर आता ह्या भाज्या मी कट करून व्यवस्थित घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या, जेणेकरून बटाटा वगैरे आहे ते काळं पडू नयेत. आणि सोयाबीन जे आहे ते मी भिजवून गरम पाण्यामध्ये घेतलेलं होतं. तर आता हे आपल्याला मॅग्नेट करून ठेवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर मी 1.5 चमचा ॲड केलेले आहे. तर तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे, तुम्हाला इथे तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे आता सर्व आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे. हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला जे आपण मसाले आणि दही घेतलेले आहेत ते सर्व भाज्यांना व्यवस्थित असे लावतात. आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर याला आपण दम देऊन घेणार आहोत. तर दम देण्यासाठी इथे मी गॅसवर एक जी आपली चाळण असते ती ठेवलेली आहे, किंवा ते ताराची जी एक चकती आहे ती ठेवलेली आहे. आणि त्याच्यावरून मी कोळसे गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि कोळसे गरम होतात तोपर्यंत याच्यामध्ये मी भाज्यांमध्ये कोथिंबीर आणि थोडासा पुदिना ॲड केलेला आहे आणि ते परत मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी ठेवायची आहे आणि आता आपला जो कोळसा आहे तो देखील आपला छान असा गरम झालेला आहे. तो कोळसा जो आहे तो व्यवस्थित असा फुललेला आहे. तर तो कोळसा आता आपल्याला या वाटीवर ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावर 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. आणि तूप टाकून घेतल्यानंतर तो जो धूर होतो त्यासाठी तो बाहेर जाऊ नये, त्यामुळे त्याच्यावर लगेच झाकून घ्यायचं आहे. असं केल्याने एकदम मस्त असा दम बसतो. तर मंडळी, आता भाज्यांना दम बसतो आहे तोपर्यंत आपण त्याला बिरिस्ता करण्यासाठी इथे मी कांदा तेलामध्ये तळण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चिमटभर साखर देखील टाकलेली आहे. तर साखर टाकल्यामुळे जो कांदा आहे तो व्यवस्थित तळला जातो आणि पटकन तळला जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. तुम्ही साखरेऐवजी मीठ टाकलं तरी देखील कांदा पटकन तळला जातो. तर इथे दिसत आहे तर आपला कांदा व्यवस्थित असा तळून झालेला आहे, म्हणजेच आपला बिरिस्ता तयार झालेला आहे. तर हा आता आपण काढून घेऊयात आणि एका पसरट भांड्यामध्ये पसरवून घ्यायचा आहे. तर त्यातलं व्यवस्थित असं तेल काढून घ्यायचं आहे आणि कांदा जो आहे तो जास्त देखील ब्राऊन होऊन द्यायचा नाही. इथे माझा थोडासा जरा ब्राऊन झालेला आहे, तर याच्यापेक्षा थोडासा कमी तुम्हाला ब्राऊन करायचा आहे, कारण बाकीच्या कामामध्ये लक्ष गेल्यामुळे माझं कांद्याकडे पटकन लक्ष गेलं नाही, त्यामुळे कांदा थोडासा ओव्हरकुक झालेला आहे. तर एवढा ओव्हरकुक होऊन द्यायचा नाही. तो एक 10 मिनटामध्ये कांदा शिजून निघतो. बारीक गॅसवर एकदम कांदा तुम्हाला तळून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपण जे दम दिलेलं होते त्याच्यामध्ये परत मी जो बिरिस्ता आपण तयार केला होता तो ॲड केलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपण जे भाज्यांना मॅग्नेट करून ठेवलं होतं त्या भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजवत असताना दर 2-3 मिनिटांनी झाकण काढून सतत याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्या खाली लागू नयेत. अशा प्रकारे झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर भाजी आपली जे मॅग्नेट करून ठेवलेलं भाज्या आहेत त्या शिजत आहेत तोपर्यंत इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, तमालपत्र आणि जे गरम मसाले आहेत ते ॲड केलेले आहेत आणि थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि थोडंसं तूप देखील ॲड करायचं आहे. तर तूप ॲड केल्यानंतर काय होतं की जो तांदूळ आहे तो एकदम मोकळा फडफडीत होतो आणि एकदम चिकट असा होत नाही. तर इथे बऱ्यापैकी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. इथे मी
बिर्याणी राईस घेतलेला होता, बासमती बिर्याणी राईस घेतलेला होता आणि तो मी इथे 15 मिनटं भिजत ठेवलेला होता. तर तो तांदूळ इथे मी ॲड केलेला आहे आणि तांदूळ आपणाला जो आहे तो 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे तांदूळ शिजवून घ्यायचा नाही, तर याच्यावर अलगद असं झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ जो आहे तो व्यवस्थित शिजतो. तो तांदूळ शिजत आहे तोपर्यंत तिथं आपली भाजी आपण बघूयात. तर जेव्हा आपण मॅग्नेट करून भाज्या शिजण्यासाठी टाकलेल्या होत्या त्या देखील भाज्या आपल्या शिजत आलेल्या आहेत. तर आता प्रत्येक वेळेला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दर 2-3 मिनिटांनी मी भाजी चेक करून घेतलेली आहे. तर इथे बघा याची मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्यात आपला भात देखील शिजत आलेला आहे, म्हणजेच तांदूळ देखील आपला शिजत आलेला आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे आपल्याला तांदूळ देखील ओव्हरकुक करायचा नाही. तर आता आपला तांदूळ शिजलेला आहे. तर हा आता आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर बिर्याणी एकदम चिकट होते, मोकळी फडफडीत अशी बिर्याणी होत नाही. इथे मी जे सगळे तांदूळ आहेत म्हणजेच भात आहे तो शिजलेला आहे, त्यामुळे तो मी सर्व पाणी निथळून एका भांड्यात काढून घेतलेला आहे. त्यात जे गरम मसाले आपण ॲड केलेले आहेत ते तुम्ही काढणार असलात तरी देखील काढू शकता, पण मी काढलेले नाहीत. ज्याला नको आहे ते नक्की काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दाताखाली आले तर थोडंसं तिखट लागल्यासारखं होतं, त्यामुळे ते काढून घ्यायचे आहेत. आणि आपली जी भाजी आहे ती देखील शिजलेली आहे. तर आता मी इथे एक लेअर दिलेली आहे खाली आणि त्या खाली लेअर देण्यासाठी मी त्याच्याखाली पहिल्यांदा जो शिजलेला भात आहे तो ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी भाजी केलेली होती ती भाजी ॲड केलेली आहे आणि त्याच्यावर थोडासा बिरिस्ता आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर परत दुसरी लेअर देताना त्याच्यावर परत भात ॲड केलेला आहे आणि असे मी 2 ते 3 लेअर दिलेले आहेत. तर त्याच्यावर बिरिस्ता टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा आहे. आणि हिरवी मिरची देखील मी ॲड केलेली आहे पहिल्या लेअरला. तर दुसऱ्या लेअरला हिरवी मिरची मी ॲड केलेली नाही, कारण जास्त प्रमाणात तिखट होऊ नये म्हणून मी एकाच लेअरला फक्त हिरवी मिरची ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा लेअर देत असताना मी फक्त राईस टाकून घेतलेला आहे, म्हणजेच तांदूळ टाकून घेतलेला आहे. आणि नंतर आता त्याच्यावर आपण जो तळलेला होता कांदा म्हणजेच बिरिस्ता ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, पुदिना आणि थोडीशी हिरवी मिरची देखील मी परत ॲड केलेली आहे, जेणेकरून थोडंसं तिखट जे आहे ते मेंटेन राहावं किंवा व्यवस्थित त्याची चव लागावी. आणि त्यानंतर फूड कलरमध्ये मी दूध ॲड करून त्याच्यामध्ये मिक्स केलेलं होतं आणि इथे मी परत याला कोळशाने दम देत आहे. तर अशा प्रकारे कोळशाने याला दम देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून बिर्याणीची टेस्ट एकदम छान लागते आणि बिर्याणीला फ्लेवरही. तर मंडळी इथे मी आता याच्यावर तूप टाकून घेत आहे. तर कोळसा आपला व्यवस्थित असा फुललेला आहे, याच्यावर तूप टाकून घेतलेला आहे आणि याच्यावर आपणाला लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे मला मदत करण्यासाठी एक दुसरी पण व्यक्ती होती, तर आम्ही दोघींनी मिळून ते पटकन झाकून ठेवलं. व्यवस्थित असा दम देऊन घेतलेला आहे आणि आता आपण याला दम देण्यासाठी आपण तव्यावर ठेवणार आहोत आणि इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तर मंडळी आता तवा देखील आपला गरम झालेला आहे आणि हे जे पातेलं आहे तर ते आता आपणाला तव्यावर ठेवून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे मी तवा देखील शिगडीवर ठेवलेला आहे, किंवा तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅसवर ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं याला दम देण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये जी वाटी ठेवलेली होती ती वाटी काढून घेतलेली आहे मी आणि नंतरच दम देण्यासाठी ठेवलेलं आहे. तर 15 ते 20 मिनटं मी दम दिलेला आहे. तर मंडळी इथे मस्त अशी आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे, व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. तर मंडळी ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर